तो चलिए शुरू करते हैं। पढ़ाई लिखाई में ध्यान लगाओ, IAS बनो और देश को संभालो। हॅलो एव्हरीवन, तर आज आपण बघणार आहोत युनिट 4 एनर्जी सोर्स न्यूमेरिकल ऑन बॉम्ब कॅलोरीमीटर. तर बघा अशा दोन टाईपचे न्यूमेरिकल पडतात. एक बघू फर्स्ट टाईप 1, त्यात फक्त आपल्याला GCV कॅल्क्युलेट करायचा फॉर्म्युला वेगवेगळा आहे. तर इथं फर्स्ट टाईपमध्ये GCVमध्ये तुम्हाला फक्त इथं टेम्परेचर वगैरे आणि फ्यूल कसं बर्न होतं त्यावरच दिलेलं आहे. सेकंड याच्यात ते करेक्शन दिलेलं असतं, ते करेक्शन मायनस करावं लागतात आपल्याला, एवढंच फॉर्म्युला आहे. तर मी आता तुम्हाला फर्स्ट टाईपच्या याच्यावर न्यूमेरिकल सॉल्व करून दाखवतो. आता बघा न्यूमेरिकल वाचू आपण. ऑन बर्निंग 0.84 ग्राम ऑफ सॉलिड फ्यूल इन बॉम्ब कॅलोरीमीटर द टेम्परेचर ऑफ 3000 gram of water increase from 26.8 degree Celsius to 29.6 degree Celsius. Water equivalent and latent heat of steam are 380 gram and 587 calorie gram respectively. ती स्टीम दिलेली. नंतर if the fuel contain 0.7 hydrogen, calculate it gross and net calorific value. म्हणजेच NCV आणि GCV आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बघा GCVचा फॉर्म्युला काय बघा, मी तर फॉर्म्युला राईट केला. तर तो मग W जो आहे इथं W हा काय, वेट ऑफ कॅलोरीमीटर इन वेट ऑफ वॉटर इन कॅलोरीमीटर. ज्यावेळेस कॅलोरीमीटरमध्ये आपण वॉटर भरतो त्याचं वेट किती आहे त्याला म्हणतात W. आणि वेट वॉटर इक्विव्हॅलंट टू कॅलोरीमीटर हा कशाने डिनोट केला तर स्मॉल W. आणि इनिशियल टेम्परेचर म्हणजे पहिलं टेम्परेचर, आधीचं टेम्परेचर किती 29 आणि नंतरचं फायनल टेम्परेचर हे किती T2, हा T1 इनिशियल, T2 फायनल. लॅटेंट हीट याची काही गरज पडत नाही आपल्याला, नाही दिलं तरी चालेल, हे एक्स्ट्रा दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा एक्स म्हणजेच काय, फ्यूल किती बर्न झालेलं आहे म्हणजे वेट ऑफ फ्यूल, आणि वॉटर इन कॅलोरीमीटर किती त्याचं वेट म्हणजे W, आणि वॉटर इक्विव्हॅलंट टू कॅलोरीमीटर हे जर स्मॉल W ने डिनोट केला जातो. बघा आता फक्त आपण व्हॅल्यू पुट करून आन्सर करू. आता स्मॉल आपल्याला W किती दिलेलं आहे म्हणजेच वेट ऑफ वॉटर इन कॅलोरीमीटर किती दिलेलं आहे 3000 बरोबर. त्याच्यानंतर प्लस स्मॉल W म्हणजेच वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ कॅलोरीमीटर किती 380 बघा. त्याच्यानंतर T2 म्हणजे फायनल टेम्परेचर 29.6 बरोबर, मायनस नंतर 26.8 अपॉन आता एक्स म्हणजे काय, वेट ऑफ फ्यूल बर्न किती दिलेलं आहे 0.84. तर याचा आन्सर आहे माझ्याकडं बघा 11266.67 कॅलरी पर ग्राम हे आन्सर आलेलं आहे बघा. आता आपण नेक्स्ट आपल्याला NCV कॅल्क्युलेट करायचं आहे बघा. NCV खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. आता फक्त NCV याच्यात GCV मायनस GCVमधून आपल्याला 0.09 हायड्रोजनची हे आणि 587 फक्त मायनस करायचं आहे बघा. आता GCVची व्हॅल्यू काय आली 11266.07 किंवा 67 कॅलरी मायनस करायचं आहे ना 0.09 इंटू H. आता H किती दिलेलं आहे आपल्याला, H इथं दिलेलं आहे 0.7 म्हणजे 0.7 इंटू 587. आता याचा आन्सर किती आलं 11229.69 कॅलरी पर ग्राम हे आलेले आन्सर बघा. खूप सिम्पल न्यूमेरिकल आहे. यावर बेस अजून दुसऱ्या टाईपवर एक न्यूमेरिकल पडतं, त्यात आपल्याला ॲसिडचं करेक्शन आणि फ्यूज वायर करेक्शन ते मायनस करावं लागतं बघा. त्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. नेक्स्ट आपल्याला हे टाईप त्याला बघा आपण सेकंड टाईप न्यूमेरिकल बघू. सेकंड टाईपमध्ये फक्त GCVचा फॉर्म्युला चेंज आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त ह्या 3 टर्म ॲड झालेलं आहे, ही TA, TF आणि TC ह्या 3 टर्म ॲड झालेल्या आहे. त्या टर्म काय बघा, TC म्हणजे काय कूलिंग करेक्शन, आणि TA म्हणजे काय ॲसिड करेक्शन, आणि TF म्हणजे काय फ्यूज वायर कनेक्शन. फक्त आपल्याला हे फॉर्म्युला आता इथं TC कूलिंग कनेक्शन हे फक्त आपल्याला T2 - T1 मध्ये ॲड करायचा. त्याच्यानंतर मायनस करून त्यांचं फक्त यांच्या दोघांची सम करायची, TF आणि TA सम करून आपल्याला त्या फॉर्म्युल्यामधून मायनस करायची. फक्त एवढा चेंजेस आहे. बाकी NCVचा फॉर्म्युला पण सेम आहे, फक्त GCVचाच फॉर्म्युला थोडा चेंजेस आहे. आता बघा आपण W म्हणजे काय घेतो आता, वेट W म्हणजे काय इथं वेट ऑफ वॉटर इन कॅलोरीमीटर. त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय वेट ऑफ फ्यूल बर्न. त्याच्यानंतर आपला स्मॉल W म्हणजे काय वॉटर इक्विव्हॅलंट ऑफ कॅलोरीमीटर. नंतर इनिशियल टेम्परेचर किती आपलं T1 26.3 आणि फायनल टेम्परेचर किती 28.4, आणि हे बाकीचं उरलेलं TC म्हणजे कूलिंग करेक्शन, फ्यूज वायर करेक्शन आणि ॲसिड करेक्शन आणि हायड्रोजन इन फ्यूल. तर बघा आता फक्त व्हॅल्यू टाकून आन्सर काढू. तुम्हाला मी आन्सर काढून दाखवतो बघा. आता स्मॉल म्हणजे मोठा W म्हणजे आपल्याला बिग W काय दिलेलं आहे, वेट ऑफ वॉटर इन इक्विव्हॅलंट कॅलोरीमीटर किती दिलेलं आहे आपल्याला त्यांनी
100 प्लस स्मॉल w 1500. फायनल टेम्परेचर किती आहे 28.4. इनिशियल टेम्परेचर आपलं 26.3 प्लस कूलिंग करेक्शन किती आहे 0.02. आता मायनस करायचं आहे आपल्याला. ॲसिड करेक्शन किती 65 प्लस TF म्हणजे फ्यूज वायर करेक्शन किती 50. नंतर आपण एक्सने डिवाईड करू. एक्स म्हणजेच काय आपला फ्यूल बर्न किती 0.60. तर बघा याचं माझ्याकडं आन्सर आहे 6933.33 कॅलरी पर ग्राम. हे माझं आन्सर आलं. त्याच्यानंतर आता फक्त आपल्याला ही व्हॅल्यू इथं टाकायची NCVमध्ये आणि त्यातून फक्त आपल्याला टर्म मायनस करायची. आता बघा फक्त मी व्हॅल्यू इथं टाकतो. NCV इज इक्वल टू 6933.3 मायनस 0.09 इंटू H इंटू 587. बघा त्याची व्हॅल्यू काय आली माझ्याकडं 669.6618. माझ्याकडे ही आली 6669.18. आता तिथं याचं युनिट काय कॅलरी पर ग्राम. फक्त एवढा फॉर्म्युला चेंजेस आहे. बाकी एवढं करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.